मंगेश साबळे नाव तर ऐकलं असेल। जालन्यामधून मंगेश साबळे यांचा पाहणा सध्या चर्चेत आहे। मंगेश साबळे खरं तर ग्रामीण भागातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा, गावचा सरपंच ते थेट आज खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी उभा राहिलेलं हे 26 वर्षाचं पोरग। आज एवढं चर्चेत येण्याचं कारण एवढंच की 26व्या वर्षी मंगेश साबळे यांनी खासदारकीचा फॉर्म भरलाय आणि सध्या जालन्यातून मंगेश साबळे यांची हवा असल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे। ही तिरंगी लढत नेमकी कुणात होणार आहे तर मोठमोठे बडे नेते त्यांच्या समोर उभा आहेत आणि त्याच रेसमध्ये पळतायत मंगेश साबळे। सगळ्यात पहिल्यांदा भाजपाकडून उभा असलेले रावसाहेब दानवे यांचं वय 59 आणि त्यांची संपूर्ण जी संपत्ती आहे ती 42 करोड पेक्षाही जास्त संपत्ती आहे। त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये उभे असलेले कल्याण वैजनाथ काळे हे सुद्धा 61 वर्षाचे आहे आणि त्यांची एकूण संपत्ती 132 करोड पेक्षा जास्त आहे। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान घोषित झालेली ही संपत्ती आणि त्याचा रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। रावसाहेब दानवे यांची एकूण संपत्ती 42 करोड पेक्षा जास्त आहे। त्यानंतर कल्याण काळे यांची संपत्ती 132 करोड पेक्षाही जास्त आहे आणि याच रेसमध्ये सध्या चर्चेत असलेलं नाव ते म्हणजे मंगेश साबळे यांची एकूण संपत्ती 23 लाख रुपये फक्त आहे की ती 23 लाख रुपयापेक्षा थोडीफार जास्त आहे। 23 लाख रुपये संपत्ती, एकूण संपत्ती मंगेश साबळे यांच्या नावावरती आहे। या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्याच्या नंतर लक्षात येऊ शकता की गोरगरिबाचं लेकरू या लोकसभेच्या मैदानात उतरलेलं आहे। जालन्यामधून प्रचंड प्रतिसाद मंगेश साबळे यांना पाहायला मिळतोय। आतापर्यंत फक्त गावचा सरपंच असलेला हा शेतकऱ्याचा पोरगा आता खासदारकीची निवडणूक लढवणार आहे आणि संपत्ती पाहिलं तर 23 लाख रुपये एकूण संपत्ती, म्हणजे त्याच्या शेत असेल, बाकीच्या इतर गोष्टी असतील त्या सगळ्यांची मिळून मंगेश साबळे यांच्या नावावर असलेली ही संपत्ती 23 लाख रुपये आहे। गोरगरिबाचं पोरग विजयी झालं पाहिजे असं नक्की कुणाला सुद्धा वाटेल। कोट्यावधीची संपत्ती असणाऱ्या लोकांच्या मध्ये उभा आहे ते म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग आणि या शेतकऱ्याच्या पोराला विजयाची सलामी देण्यासाठी जालना जिल्हा सज्ज आहे। गावं पिंजून काढली जात आहेत। मंगेश साबळे खेड्यापाड्यांमध्ये फिरतोय। आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर मंगेश साबळे यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे कसलीही संपत्ती नाही, माझ्याकडे लई मोठा पैसा नाही, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग आहे आणि फक्त जनतेच्या पाठिंब्यावर मी उभा आहे। त्या मंगेश साबळेला खऱ्या अर्थानं सहकार्य करणं, त्या मंगेश साबळेचं बॅनर तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल कदाचित, मंगेश साबळेचं चिन्ह तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल कदाचित, किंवा स्वतः मंगेश साबळे तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल कदाचित। आणि ट्रेंड मराठी हा विचार मांडते की चांगल्या माणसाचं बॅनर किंवा पॉम्पलेट तुमच्या जवळ येण्याची कधीच वाट पाहू नका। त्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा आणि त्या माणसाला संधी द्या। जिल्ह्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही।